संत शिरोमणी सखाराम बाबा यांच्या जयंतीनिमित्त सखारामपूर येथील यात्रेमधील जनसेवक बबलू देशमुख यांच्या वतीने प्रत्येक फळावर जाऊन श्रींची प्रतिमा वितरित करण्यात आली। संत सखाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त सखारामपूर या ठिकाणी भव्य दिव्य यात्रा असते, तर यात्रेत जनसेवक बबलू देशमुख यांनी हरिभक्त परायण तुकाराम महाराज यांच्यासह सखाराम बाबा श्रीराम बाबांचे दर्शन घेऊन यात्रेतील प्रत्येक फळावर जाऊन श्रींची प्रतिमा वितरित करण्यात आली। यावेळी त्यांच्यासोबत संजय कराळे, ऋषिकेश वाकडे, अनिल धुमाळे, सुखलाल पाटील, अशोक पाटील यांच्यासह भक्तगण उपस्थित होते। संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून आमचे गुरु श्री सखाराम बाबाच्या नगरी राहिला, श्री सखाराम बाबाच्या नगरी राहिला। खरं म्हणजे वसंत पौर्णिमे, वसंत पंचमीच्या या पर्वावर श्री संत सखाराम बाबा यांची पुण्यतिथी आणि हा यात्रा महोत्सव या ठिकाणी सालाबाद प्रमाणे सुरू आहे। गेले अनेक पिढ्यापासून आमचे वाडवडील या यात्रेमध्ये येत होते। माझ्या आजोबानंतर माझे वडील आले, माझ्या वडिलांनंतर आता मी येऊन राहिलो आणि माझ्यानंतर माझी भावी पिढी या ठिकाणी येईल। निश्चितपणे या यात्रेमध्ये आल्यानंतर एक माणसाला एक आत्मिक समाधान मिळते आणि या ठिकाणी आल्यानंतर श्री संत सखाराम बाबा, वैकुंठवासी श्रीराम बाबा, आमचे गुरु हरिभक्त परायण तुकाराम महाराज सखारामपूरकर यांचे दर्शन होते आणि दर्शन झाल्यानंतर कारण श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी या म्हणीप्रमाणे गुरुचा आशीर्वाद हा माणसावर अत्यंत असा आवश्यक आहे आणि गुरुचा हात ज्यावेळेस डोक्यावर माणसाच्या ठेवल्या जाते तर निश्चितपणे जीवनाचं भलं झाल्याशिवाय होत नाही। म्हणून माझ्या जीवनातला एक प्रसंग या ठिकाणी मी सांगतो की 1992-93 साली ज्यावेळेस मी डंगऱ्याचं मटण खाऊन या ठिकाणी आलो आणि ज्यावेळेस माझे गुरु हरिभक्त परायण तुकाराम महाराज सखारामपूरकरांनी माझ्या अंगावर तुळशीतलं पाणी शिंपडलं आणि मला माळ टाकली, त्या दिवशीपासून मी मागं कधी फिरून पाहिलं नाही। हा माझ्या गुरुचा आशीर्वादाचं फळ मला मिळालं। म्हणून तुम्हाला सांगतो, आयुष्यात माणसाला गुरु असणं आवश्यक आहे। मी या ठिकाणी या तिन्ही माझ्या संतांची शपथ घेऊन सांगतो की रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या वारीत येईल आणि माझी भावी पिढी सुद्धा या वारीत येईल। कारण सखाराम बाबाच्या हातचं माझ्या घरचं तीर्थ आहे। हरिनाम सप्ताह, हनुमान रामनवमी ते हनुमान जयंती असं ते आमच्या घरी याचं पर्व आहे सप्त्याचं, ते अजूनही कायम आहे आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत निश्चितपणे ते कायम ठेवण्याचं आम्ही काम करू। आणि आम्ही दरवर्षी पंढरीची वारी, गजानन महाराजांची वारी, आमच्या सखाराम बाबाची वारी हे आम्ही करत राहू। आणि आज या ठिकाणी सर्व भाविक भक्तांचे या यात्रेमध्ये मी हृदयपूर्वक स्वागत करतो व माझ्या तिन्ही गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन माझे दोन प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।